नमस्कार शिवम दादा. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम. बोला ना दादा. दादा कुठून आले शेतकरी? हे काय परिचय घ्या ना शेतकरी. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आले? हिंगोली. हिंगोलीहून आले. किती म्हशी खरेदी केल्या? दोन खरेदी केले. दोन खरेदी केल्या होत्या दादा. हो, दोन दिले. अंगाच्या साडाच्या दुधाचे बोलले खात्रीशीर. भरपूर दिवसाचे माझ्या संपर्कात होते. आज येणं झालं तर दोन खात्रीशीर म्हशी दिलेल्या आहेत त्यांना. दादा खाली झालेल्या आहेत का कच्च्या आहेत? दोन्ही पण 8-8 दिवसाच्या कच्च्या आहेत हा. आणि दोन्हीची पण बोली चालेल प्युअर नसलच्या जातीभूतीच्या म्हशी दिलेल्या आहेत. आणि दादा झालेले व्यवहार समाधानी आहेत का? काही अडचण व्यवहारात? काय नाही अडचण. काही अडचण नाही ना. दादा कसं काय वाटलं बाजार आपला? बाजार एकदम नंबर 1 वाटला. नंबर 1 वाटला का? आता परत किती खरेदी करायच्यात अजून? आणखी दोन करायचे. अजून 2 करायच्यात. मित्रांनो बघू शकता शेत. तुम्हाला कसं काय वाटलं बाजार? खूप चांगला वाटला. खूप चांगला. शुंभवचा व्यवहार कसं काय? एकदम नंबर 1. नंबर 1 व्यवहार आहे. शिवम दादा आता या म्हशीची काय बोलीत दिली? या म्हशीची आपण 13 लिटरची बोली दिलेली त्यांना. हा आणि 1,15,000 भावाने 2,30,000 रुपये जोडा दिलेला हा. आहे. सगळ्या बोली चालीत म्हशी दिलेल्या आहेत. म्हशी ओढल्याच्या नंतर म्हणजे ओढून दाखवल्याच्या नंतर सगळ्या शेतकऱ्याच्या लक्षात येते काय क्वालिटीच्या म्हशी आहेत काय नाही. तर झालेल्यावर समाधानी आहेत ना. तुमच्या परिसरातल्या शेतकऱ्याला माझ्याविषयी काय सांगता तुम्ही? माणूस चांगला आहे का व्यवस्थित? ज्यांना उमरा घ्यायचा असेल त्यांनी घोडेगावरे आणि शुभम भाऊलाच भेट द्यावं पहिले. त्यांच्या मार्फतच म्हशी घ्यावं. आता आपल्या व्यवहारात काही अडचण नाही ना. नाही काय नाही. काही फसवणूक होती का आपल्याकडे? काय नाही एकदम क्लिअर. समाधानी आहेत ना तुम्ही? म्हशी व्यवस्थित ओढून दाखवा. वडा. मित्रांनो तुम्ही म्हशी बघू शकता. 8 दिवसाच्या कच्च्या आहेत. आणि 1 नंबर म्हशी अशा आता हिंगोलीला चाललेल्या दोन्ही म्हशी बघा. आणि शेतकरी पण एकदम खुश आहेत. मित्रांनो संपूर्ण घोडेगावचा म्हैस बाजार बघू शकतो. एकदम पूर्णपणे भरलेला आहे. आणि शिवरायांच्या दावणीवरून आज 2 म्हशी हिंगोलीला चाललेल्या आहेत.